आला होता औरंगाबादला. अरे आमची शक्ती होती, आमची ताकद होती, उभा नाही राहू शकला महाराष्ट्रात आमच्या पुढे तो. त्याला आम्ही इथेच गाडला, इथे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये. ती ओळख आहे. जोपर्यंत पर्यटक येतील, जोपर्यंत मराठी माणसं जातील, तोपर्यंत त्यांना दिसेल की साला तो औरंगजेब इथे आहे, ज्याला महाराष्ट्रामध्ये संभव शिवानी शंभूने आणि ताराराणीने उभा नाही राहू दिला. ती ओळख आहे आमची. ती पुसायची यांना. हे एक वर्ग आहे महाराष्ट्रात यांना कायम शिवाजी संभाजी आणि त्यांच्या इतिहासाबद्दल राग होता. आणि हे मी आज बोलत नाही, जेव्हा जेम्स लेननी पहिलं पुस्तक लिहिलं तेव्हापासून सांगतो की जेम्स लेनला माहिती देणारी जी पिल्लावळ आहे ना, तीच पिल्लावळ आजही कार्यरत आहे. भाजपचे कुठेतरी हिंदू असेल, मुस्लिम, नितेश राणे सारखे कुठेतरी आता का बोलत नाही आता नितेश राणे? औरंगजेबाला जेव्हा RSSनी एका पिटाऱ्यात बंद करून टाकला, कुठे गेले नितेश राणे? का बोलत नाहीत आता? बोला ना औरंगजेबावर. असं आहे की मी पहिल्यांदा सांगतो की हे इश्यूजचे नॉन इश्यूज करतायत. शेतकऱ्यांना सांगितलं होतं कर्जमाफी देणार, आता सांगतात देणार नाही. जा भरा गपचूप. तुम्ही सांगितलेले 2100 रुपये देणार, देतात 2100 रुपये? नाही देणार. बेरोजगारी वाढते, महागाई वाढते, सोयाबीन उचललं जात नाही, कापूस उचलला जात नाही, भाव मिळत नाही. आपल्या महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था फार डब्यात गेली आहे. हे सरकार खोटारडं. 4 महिन्यात फक्त खोटं बोलतायत. 4 महिन्या अगोदर निवडणूक जिंकण्याच्या आधी जे बोलले होते त्याच्यातलं एक तरी अंमलात आणलंय? जिंकले निवडणूक. 240 जण आहेत आता. ते काय 5 वर्ष काय करणार आहे महाराष्ट्रातली जनता? एवढं उघडपणाने बोलले नाही देत, जा कर्जमाफी भरा गपचूप कर्ज. काय करते? काय करू शकतो? त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही. वादा और बुरा इरादा. वादा करके इरादे तो सही चाहिए ना भाई. वाल्मिक कराड म्हणायचे बबन तिथेला संपल्याशिवाय मी चप्पल घालणार नाही, तर बबन तिथे म्हणायचे की वाल्मिक कराडला संपल्याशिवाय मी दाढी. तुम्हाला माहित असेल, मला माहित नाही. असं सुरेश देशमुख असं ते सुरेश देशला विचारा, मला माहिती. मालाडला पण काल रात्री 2 घटनांमध्ये वाद झालेला आहे. पूर्ण राज्यभर हा माहोल असं आहे की हे राज्य सरकारनीच पेटवलंय. स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम, स्टेट स्पॉन्सर्ड फॅनेटिझम, स्टेट स्पॉन्सर्ड धर्मद्वेष, राज्य व्यवस्था पुरस्कृत धर्मद्वेषाचं राजकारण सुरू आहे. अहो तुमचे मंत्री बोंबलत फिरत होते औरंगजेबाबद्दल. तुमचे मंत्री बोलत फिरत होते हलाल आणि झटका. मी विधानसभेत मागणी केली आहे, झटक्याची दुकानं किती महाराष्ट्रात? जरा यादी द्या. महाराष्ट्रात झटक्याची 20 दुकानं दाखवली ना. इथे तर गल्लोगल्ली मटणाची दुकानं आहेत. झटक्याची दुकानं किती आहेत शोधून दाखवा. आपल्याला माहितीच नाही, आपण काय खातो हे माहीत नाही लहानपणापासून. जे हलाल आणि झटकाबद्दल बोलत होते त्यांना विचारा तुम्ही मटण कुठले खात होते? एवढे वर्ष मटण खातायत, तुम्ही कुठलं मटण खात होते? पण आपल्याला आग लावायची होती, आपल्याला दंगली पेटवायच्या आहेत महाराष्ट्रात. महाराष्ट्र आपल्याला गुजरातच्या मार्गाने न्यायचं आहे. आपल्याला महाराष्ट्र गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशाच्या मार्गाने न्यायचं आहे. उत्तर प्रदेशापेक्षा आम्ही एक पट पुढे आहोत. मालवणला घर पाडलं, सुप्रीम कोर्टाने झापलं. नागपूरला घर पाडलं, हायकोर्टाने झापलं. राज्य व्यवस्थेला जेव्हा कोर्ट प्रश्न विचारतं की तुमचे चुकतायत, तुम्ही चुकता, तुम्ही करू नका, कुठला गुन्हा टाकणार आहात तुम्ही? आता त्या बॉम्बलास्ट करणाऱ्या जिलेटिनच्या कांड्यांचा व्हिडिओ काढतात आणि ते व्हिडिओमधनं ते बॉम्बलास्ट करतात. एवढी वाईट त्या तरुणांबद्दल नाही वाटत मला. म्हणजे त्या तरुणांचं वाईट का वाटतं की राज्यकर्त्यांनी आगी लावायचा आणि तरुणांनी जाळ्यात अडकायचं. बरबाद झाली ना ते पोरं आता. आणि ते गावकरी काय म्हणतायत की हे आमच्या गावात कधीच घडलं नव्हतं, आमचं गाव एक आहे, आम्ही जात पात धर्म याची कला याला कधीच तिलांजली देऊन टाकली आहे. गावागावामध्ये महाराष्ट्रात हे वातावरण आहे, पण त्या गावागावामध्ये महाराष्ट्रामध्ये हे वातावरण खराब करण्याचं काम सुरुवात झाली. अजूनही मी सांगतो की संभाजी म्हणजे छावा पिक्चरमध्ये दाखवलेलं संभाजीचं सगळं हे काही सत्य घटना नाही आहे. ते सगळे हे चित्रीकरण आहे, दॅट इज पिक्चरायझेशन. त्याला एक ड्रॅमॅटिक टच असतो. पण आम्ही पिक्चर पाहून संभाजी आम्हाला समजला असं विधानसभेत भाषणं झाली. तुम्हाला संभाजी पिक्चरमध्ये पाहून समजावा
एवढे जर तुम्ही म्हणजे बालिश मूर्ख असाल तर तुम्हाला काय बोलायचं? तुमच्याशी बोलण्याचाच अर्थ नाही आहे. लाडकी जी बहीण होती ती योजना आता कुठे तर आरटीचे जे नंबर प्लेट आले त्यातनं वसूल करण्याचं सुरू झालं असं बोललं जातं. 200, 500, 600 असे रुपये आता त्याच्याबद्दल काही न बोललेलं बरं आहे. काही भ्रष्टाचाराच्या तर अशा दरवाजे उघडलेत की त्याच्याबद्दल काही न बोललेलं बरं आहे. प्रश्न मला का फक्त राज ठाकरेंच्या कालच्या भाषणाबद्दल बोलायचं होतं आणि मला वाटतं की मी बरोबर बोललेलो आहे. झालं माझं हे बोलून सगळं संपलं. मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याची आता वेळ आलेली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. मोदींचा कधी बोलले? म्हणजे वारसदार असं कधी बोलले? वेळ आलेली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. कधी बोलले? काल तेच वारसदार आहेत. 75 वर्ष मुख्यमंत्रीच वारसदार आहेत. मी कुठलंही चुकीचं स्टेटमेंट करत नाहीये. मुख्यमंत्री कसं बोलले याचं मला आश्चर्य वाटतं, पण त्यांच्या मनात काय हे महाराष्ट्राने ओळखावं. महाराष्ट्रातूनच मोदीचा वारसदार असेल. मोदीचा वारसदार महाराष्ट्रातून असेल. सरसंघचालक निर्णय घेणार आहे महाराष्ट्रातलाच असेल. मला माहित नाही, पण एक वारसदार मला दिसतोय. अजित पवारांच्या विरोधात तुम्ही ट्विट केलं होतं सगळ्या जे काही हेच करायच्या बाबतीत काय? चला सर, महाराष्ट्रातल्या अनेक जेल आहेत त्याच्यामध्ये आता अंमली पदार्थाच्या मिळण्याच्या घटना ज्या आहेत त्या समोर आल्या. महाराष्ट्राच्या जेलमध्ये फोन आहेत. महाराष्ट्र जेलमध्ये अंमली पदार्थ आहेत. महाराष्ट्राच्या जेलमध्ये कोकेन जातं. महाराष्ट्राच्या जेलमध्ये अफू, गांजा, अफी सगळं जातं. काय जात नाही महाराष्ट्राच्या जेलमध्ये? काय जात नाही? असा कुठला अंमली पदार्थ आहे जो महाराष्ट्राच्या जेलमध्ये मिळत नाही? जा आत्ता ठाणा जेलमध्ये. ठाणा जेलमध्ये प्रत्येक मोठ्या गुन्हेगाराच्या हातात टेलिफोन आहे. काय बोलताय? नंबर देऊ काय? कुठल्या नंबरवरनं फोन करतात? कुणाल कामरा लवकरच आता पोलिसांच्या चौकशी. कुणाल कामरा काय पोलिसांकडे येत नाही. कुणाल कामराने कुठलाही गुन्हा केलेला नाही. जो तुम्ही कायद्याच्या बडग्यात त्याला फ्रीडम ऑफ स्पीच दिलं कशाला? आर्टिकल 19 मध्ये बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं कशाला? तुम्हाला पटत नसेल तुम्ही तोडफोड केली ना, तुम्ही तुमचा कायदा लावलात, पण कायद्याचं राज्य आहे. कालच सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्हाला जर म्हणजे कॉमेडी सहन होत नसेल आणि ती कॉमेडी तुम्हाला वाटतं की राज्यव्यवस्था खिळखिळ करत असेल तर आमची राज्यव्यवस्था इतकी कमकुवत नाही की कॉमेडी तिला खिळखिळ करू शकेल. हे कोण म्हणालंय? मी नाही म्हणत आहे. हे काल सुप्रीम कोर्टाचे जस्टिस म्हणालेत. सुप्रीम कोर्टाला पण हे मान्य नाही आहे जे काही झालंय ते, जे काही चालू आहे ते. तुम्ही लोकांचं बोलणंच बंद करून टाकाल यार. उद्या म्हणाल कॉमेडी बॅन करा, परवा म्हणाल ग्रॉक बॅन करा, तेरवा म्हणाल हे कॉमेडियन्स बॅन करा, काही दिवसांनी म्हणाल तुम्ही कपडे घालणं बंद करा, नाही तर हेच कपडे घाला. अरे काय तुमच्या सांगण्यावर तर राज्य चालणार आहे काय? व्यवस्था आहे ना. कशाला संविधान बोललं ना? कशाला त्या संविधानाचा एवढा गवगवा करता? संविधानाची एवढी स्तुती समोर गायची कशाला जर संविधान मान्यच नाही तर?